नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट जगभरात दाखल झाली आहे. त्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिलाय. तिसऱ्या लाटेत डेल्टा व्हायरसचा सर्वाधिक धोका असल्याचं WHO नं म्हटलेलं आहे. आतापर्यंत 111 देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट दाखल झाल्याचं स्वतः जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे काल दिवसभरात राज्यात देखील रोजच्या मानानं हजारभर जास्त कोरोना रुग्णवाढ झाली, तर आज देशातला आकडा देखील मागच्या काही दिवसांच्या मानानं जास्त आहे. त्यामुळे खरंच महाराष्ट्रासह भारत आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं वाटचाल करू लागलाय का, असा सवाल उपस्थित होतोय. त्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस आणि लॅम्बडा या व्हेरियंटचा धोका कितपत आहे, या तिसऱ्या लाटेचा तडाखा कमीत कमी बसावा यासाठी आपण काय करायला हवं, शासकीय प्रशासकीय पातळीवरती काय करायला हवं, या लाटा थोपवण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असू शकतो का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या रोकठोक कार्यक्रमातून. आणि यावरच सविस्तर चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे, आणि सोबतच आपल्यासोबत आहेत लंडनहून कोविड ICU सल्लागार डॉक्टर संग्राम पाटील. दोघांचंही रोकठोक कार्यक्रमात स्वागत. सुरुवातीला डॉक्टर अविनाश भोंडवेंकडे मला जायचंय. डॉक्टर भोंडवे, सध्या राज्यात काल बघितलं तर जवळपास 1000 ते 1200 रुग्ण हे जास्त वाढलेले होते एका दिवसात. राज्यात देखील कोरोनाची तिसरी लाट आली आहे असं म्हणायचं? रेश्माजी, ह्या आत्ताच्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमधली जी वाढ महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहे ही अपेक्षितच होती. कारण लॉकडाऊन जसं शिथिल झालंय त्यानंतर लोकांनी गरजेपेक्षा जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येणं आणि जे काही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे हे न पाळणं या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपल्याकडे लसीकरणही अजिबात फार वेगाने होत नाहीये. आणि त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर ही तिसरी लाट नाही, आपली ही दुसरी लाट जी होती ही काही प्रमाणात ओसरलेली आहे, परंतु ती पूर्ण गेलेली नाहीये. दुसऱ्या लाटेमध्ये गेले काही दिवस हे फ्लॅटनिंग किंवा सपाटीकरण झालं होतं. त्याच्यामुळे आता जी संख्या ही वाढणं अपेक्षितच आहे आणि ही दुसऱ्या लाटेतलीच ही उसळी आहे असं म्हणावं लागेल. निश्चित. आपल्यासोबत लंडनहून डॉक्टर संग्राम पाटील देखील आहेत. डॉक्टर पाटील, तुम्ही लंडनमध्ये आहात. लंडनमधली सध्याची स्थिती काय आहे? कारण का एक काळ वर्षभरापूर्वीचा, काही महिन्यांपूर्वीचा असा होता की लंडनमध्ये देखील भारताप्रमाणेच रुग्णवाढ होत होती, त्यानंतर तिथे वॅक्सिनेशन झालं आणि लाट ओसरू लागली. सध्याचं काय चित्र आहे? रेश्माजी, इकडे आता तिसरी लाट डेल्टा व्हायरसमुळे आलेली आहे आणि तिचा साधारणतः पीक म्हणता येणार नाही, अजून पीक यायचा आहे. डेली इकडे आता 40,000च्या आसपास केसेस येत आहेत. जेवढ्या भारतात आता येत आहेत तेवढ्या पॉझिटिव्ह केसेस डेली येत आहेत. परंतु जसं आता डॉक्टर भोंडवे म्हणाले की वॅक्सिनेशनचा स्पीड भारतात कमी आहे, तर त्या मानाने इंग्लंडमध्ये वॅक्सिनेशन बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे. 55% लोक जवळजवळ आता फुल्ली वॅक्सिनेटेड आहेत आणि त्याच्या वर अजून 15% लोकांना सिंगल डोस मिळालेला आहे तरुणांना. म्हणजे जवळजवळ 65% पेक्षा जास्त लोक इकडे वॅक्सिनेशन मिळालेले असे आहेत आणि त्यांना प्रोटेक्शन मिळतंय. त्यामुळे 40,000 केसेस जरी असल्या तरी हॉस्पिटल ऍडमिशन्स हे 1-1.5 आहेत. आणि डेली जो डेथचा आकडा आहे हा 40-50 असा आहे. आणि तेच आपल्याकडे 40,000 केसेस येत आहेत आणि आपल्याकडे 800 ते 900 लोक मरत आहेत, कारण तिथे वॅक्सिनेशन न झालेल्यांचं प्रमाण जास्त आहे. तर इकडे इंग्लंडमध्ये आता वॅक्सिन वाढल्यामुळे आणि 40-45 वरचे जे लोक, जे मेन ऍट रिस्क लोक असतात, त्यांचं वॅक्सिनेशन जवळजवळ पूर्ण झालेलं असल्यामुळे तरुणांमध्ये संक्रमण होतंय. ते आजारी पडत नाहीत, ते घरीच राहतात आणि ज्यांना ऍडमिट करावं लागतं किंवा डेथ होते त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आकडा वाढत असला तरी तिसऱ्या लाटेमध्ये अशी धावपळ नाहीये. पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता जवळजवळ नगण्य आहे. उलट आता 19 फेब्रुवारीला संपूर्ण अनलॉकिंग करण्याच्या तयारीत इकडचं सरकार आहे. डॉक्टर, मागच्या 1.5 वर्षांपासून लंडन सोबत तुम्ही भारतावर आणि महाराष्ट्रावर देखील लक्ष केंद्रित करून आहात, म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना देखील कुतूहल आहे. लंडनमध्ये सध्या कोणत्या प्रकारचे निर्बंध आहेत? कारण तुम्ही म्हणताय की तिसरी लाट तिथे आलेली आहे, 40,000 रुग्ण वाढतात, तरीही निर्बंध कितपत तिथे ठेवण्यात आलेत आणि कितपत शिथिल करण्यात आलेत?
आता रेश्माजी, निर्बंध इथे वैयक्तिक ज्या गोष्टी आपण करतो, म्हणजे हं, एखाद्या ठिकाणी प्रवास करणे, मार्केटला जाणे किंवा टुरिस्ट म्हणून एखाद्या भागात जाणे, तर हं. त्यासाठी आता कुठलेही निर्बंध नाहीत. तुम्ही बरं. रेस्टॉरंटला जाऊन जेवण करू शकता, मार्केटमध्ये, शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करू शकता हं, आणि बहुतांश कामाची ठिकाणं देखील आता ओपन झालेली आहेत. हं, रिस्ट्रिक्शन हे फक्त सुपर स्प्रेडिंग जिथून होऊ शकतं. हं, उदाहरणार्थ नाईट क्लब्स आहेत हं, किंवा सिनेमा थिएटर फुल कॅपॅसिटीने रन करणे हं, किंवा जे मोठे हॉल कॉन्फरन्सेस आहेत ते फुल कॅपॅसिटीने रन करणे, हे हं. रेस्ट्रिक्शन्स आहेत. काही ज्या बरं. कामाचे ठिकाण आहेत, कंपनीज वगैरे, इथे फुल कॅपॅसिटीने काम करणे, यांना रेस्ट्रिक्शन्स आहेत. परंतु सिनेमा थिएटर सुरू आहेत, हं, मीटिंग्स गॅदरिंग्स देखील लिमिटेड कॅपॅसिटीने सुरूच आहेत आणि कामाच्या ठिकाणी जिथे जिथे आवश्यक आहे, जिथे हं. वर्क फ्रॉम होम शक्य नाही, ते तिथे काम देखील चाललेलं आहे. आणि बरं. तुम्ही ट्रिप्सला जाऊ शकता. आता आम्ही मागच्या आठवड्यात लंडनला जाऊन आलो, हं, तर हं, कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नव्हतं. थिएटर, मार्केट्स आणि ट्रॅव्हलिंग इथे सगळीकडे ओपन होतं. हं, आणि हं, लोकांना मात्र कुठल्याही इनडोअर स्पेसमध्ये जायचं असेल, हं, शॉपमध्ये एंट्री करायची असेल, तर मास्क शिवाय एंट्री नाही. म्हणजे हं, हं. क्लोज स्पेस किंवा जिथे क्लोज लोक येतील तिथे मास्क लावणं अत्यावश्यक आहे. हे रेस्ट्रिक्शन आहे. ओके. म्हणजे मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून बाकी सगळे निर्बंध बाजूला लंडनमध्ये ठेवण्यात आले असं दिसतंय. हाच मुद्दा घेऊन डॉक्टर भोंडवे यांच्याकडे येतेय. भोंडवे सर, राज्यात सध्या निर्बंध तसेच ठेवण्यात आलेले आहेत. सध्या लेवल 3 आणि 4चे निर्बंध प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतात आणि त्यावरूनच विरोधक देखील आरोप करतात की अजून तिसरी लाट दाखल झालेली नाही. एकीकडे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याऐवजी निर्बंध कायम ठेवून अशा पद्धतीनं कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते. या सगळ्यांबद्दल आपलं काय म्हणणं आहे? एक तर आपली आरोग्य व्यवस्था तिसरी लाट थोपवण्यासाठी सक्षम झाली असं आपल्याला वाटतंय का? आणि दुसरी गोष्ट, निर्बंध कायम ठेवणं हाच एकमेव उपाय असू शकतो का तिसरी लाट थोपवण्यासाठी? याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे, जसं आता डॉक्टर संग्रामनी सांगितलं, हं, की त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये पहिली गोष्ट लसीकरण झालेलं नाही. महाराष्ट्रातही खूप कमी आहे. हं. साधारणतः भारतभरामध्ये 5 ते 6% लोकांचंच पूर्ण लसीकरण म्हणजे दोन्ही डोसेस झालेले आहेत. हो. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियम न पाळणं याच्यावर आपल्याकडे भर असतो. उलट पक्षी ब्रिटनमध्ये तुम्ही सांगितलं आता डॉक्टर संग्रामने सांगितलं की अमुक नियम आहे म्हणल्यानंतर ते 100% लोक पाळतात. हो. आपल्या इथं गर्दी करणं आणि मास्क न वापरणं यावर अजिबात लोक या गोष्टी पाळत नाही. हं. आणि आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्याभरात किंवा गेल्या 15 दिवसाचे आकडे पाहिले तर महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 90% पेक्षा जास्ती ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. हो. आणि हे सगळे जे आपले हा पश्चिम महाराष्ट्र वगैरे जो आहे हं. किंवा कोकणातले काही जिल्हे आहेत, हो. की कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा पुणे सुद्धा, तर हो. राज्यामध्ये ह्यामध्ये खूप जास्ती आहे. उरलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये हं. जो इन्फेक्टिव्हिटी रेट आहे तो जवळजवळ 6-7च्या जवळ आहे अजूनही. हो. आणि त्याच्यामुळं करोनाची जी काही परिस्थिती आहे, हं. आकडे जरी कमी असले तरी ते पुन्हा वाढण्यासारखी परिस्थिती आपल्या इथं आहे या तिन्ही हं. गोष्टींना. हं. आणि हं. त्यामुळे इथं निर्बंध शिथिल करणं हे शक्य नाही. त्यामुळे हे निर्बंध असे कायम ठेवलेले आहेत. हं. हे सरकारने आधीही डिक्लेअर केलं होतं की हं. जिथं 5% पेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट होईल, जिथं रुग्णसंख्या किंवा हॉस्पिटलमधले बेड इतक्या प्रमाणात 25% पेक्षा कमी होतील, अशा वेळेलाच ते निर्बंध शिथिल केले जातील. हं. आणि ती परिस्थिती आपल्या इथं आलेली नाही. आणि तिसऱ्या लाटेची तयारी आपण म्हणाल हं. तर बेसिकली आपल्याकडे अजून ही दुसरी लाटच चालू आहे. मी मगाशी हो. म्हटलं त्याप्रमाणे ह्या दुसऱ्या लाटेतलीच उसळी चालू आहे. हो. आणि हा डेल्टा व्हेरियंट आहे. हा 60% पेक्षा आधीच्या सार्स कोव्ही-2 पेक्षा 60 ते 80% जास्ती वेगाने पसरतो. आणि हं. त्यामुळं हा प्रकार तिथं वाढतोय. आणि त्याचबरोबर इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढायचं कारण असं आहे, की हं. तिथल्या नवीन रुग्णांमध्ये जवळजवळ 32 ते 36% रुग्ण हे डेल्टाचे निघतायत. याचं हं. कारण असं आहे, की आपलं जे व्हॅक्सिन आहे किंवा इंग्लंडमधलंच व्हॅक्सिन आपण AstraZenecaचंच व्हॅक्सिन आपण इथं कोविशिल्ड म्हणून वापरतो हो. आणि त्याबरोबर कोव्हॅक्सिन वापरतो. हो. याचा परिणाम 6 महिन्यांनी कमी होतोय असं लक्षात येतंय. बरं. त्याचे जे काही अँटीबॉडीज आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेल्टा विषाणूवर ते फार कमी प्रमाणात हे करतायत. साधारणतः 30 ते 40% कमी इफेक्टिव्ह आहेत असं जाहीर झालेलं आहे. बरं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा उसळी येऊन पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं हे निर्बंध ठेवणं हं. आपल्या हं. देशामध्ये हाच उपाय आपल्याला करावा लागतो.
हाच मुद्दा घेऊन डॉक्टर संग्राम पाटील यांच्याकडे जातीये. डॉक्टर पाटील, आता भोंडवे सर म्हणाले त्या पद्धतीनं एकतर डेल्टाचा प्रसार 60% जास्त होतो संसर्ग वेगानं. दुसरीकडे वॅक्सिनेशन बद्दल जे सांगितलं, खरंच वॅक्सिन आहे ती तेवढी प्रभावशाली ठरत नाही आणि त्याच्यामुळे हा संसर्ग वाढत जातो आणि तिसऱ्या लाटेला तो पूरक ठरतोय असं आपल्याला वाटतंय? हो, अगदी मी पूर्णतः भोंडवे सरांच्या मताशी सहमत आहे. आणि मी त्याच्यातच ऍड करतो की इकडे ऑक्सफर्डचं ॲस्ट्राझेनेकाचं वॅक्सिन तर आहेच, पण फायझर, मॉडर्ना हे वॅक्सिन्स देखील दिले गेलेले आहेत. मी स्वतः फायझर घेतलेला आहे आणि यात अजून सिंगल डोस जर कोणी घेतलेला असेल तर त्यांना प्रोटेक्शन फक्त 33% आहे, फायझर असो किंवा ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका असो. डेल्टा व्हेरियंट हा थोडासा वॅक्सिनच्या बाहेर, म्हणजे वॅक्सिनला कमी रिस्पॉन्सिव्ह आहे. 2 डोस मात्र जर घेतलेले असतील तर त्याचा चांगला कव्हरेज आहे. ऑक्सफर्डने 60% मिळतं आणि फायझर, मॉडर्ना यासारख्या लसींनी 88% पर्यंत कव्हर त्याचा मिळतो. याचाच अर्थ असा आहे की वॅक्सिन घेतलेलं असेल तरी देखील लोकांना काळजी घ्यायची आहे. पण एकंदरीत वॅक्सिनेटेड लोक हे कमी आजारी पडतायत आणि अनवॅक्सिनेटेड लोक हे ऍडमिट व्हावं लागतंय त्यांना, किंवा त्यातल्या काही लोकांना व्हेंटिलेटर लागतं आणि मग त्याच्यात डेथ्स होतात, हे दिसतंय. पण ओव्हरऑल वॅक्सिनेशन इज युजफुल. तिसरा डोस, जसं आता भोंडवे सर म्हणले की काही महिन्यांनी त्याचा इफेक्ट कमी झाल्यावर मग बुस्टर डोस द्यायचा का, तर इकडे हाय रिस्क लोकांना सप्टेंबरमध्ये आणि फ्रंटलाईन वर्कर्सला आम्हाला तिसरा डोस मिळणार आहे, त्याची तयारी चाललेली आहे. तर त्याची देखील भारतात हा देखील विचार करावा लागणार आहे. मात्र वॅक्सिनमुळे परिस्थिती फार नियंत्रणात आलेली आहे आता इकडे. माझ्याकडे आयसीयूला एरवी अशा सीझन मध्ये 4-5 पेशंट तरी असते, माझं पेरिफेरल हॉस्पिटल असून देखील. पण आता एखाद पेशंट फक्त कोविडच्या आयसीयू मध्ये असतो आणि त्यात पण वॅक्सिन घेतलेला असेल तर बरा होतो, नसेल घेतला तर मग गंभीर होतो. तर बिकॉज ऑफ वॅक्सिन आम्ही ही चेन आहे, इन्फेक्शन ते ऍडमिशन, इन्फेक्शन ते डेथ, या चेनला बऱ्यापैकी ब्रेक करण्यात यश आलेलं आहे इकडे युके मध्ये. भोंडवे सर, तुम्ही म्हणालात की लसींचा प्रभाव कुठेतरी कमी पडतोय, म्हणून सर्वसामान्यांना कळावं याच्यासाठी कोरोनाचा पहिला डोस आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही किती काळापर्यंत लसीचा प्रभाव राहतोय आणि डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरियंटसाठी कितपत फायदेशीर ठरतीये ही लस, किंवा काय मर्यादा आहेत या लशीच्या, दोन्ही बाबी? अगदी बरोबर आहे. आत्ताची ही आपली जी लस आहे, लक्षात घ्या, ही आपल्या मूळच्या सार्स कोव्ही-2 ह्या विषाणूवरून बनवलेली आहे. आता त्याच्यामुळे जे अँटीबॉडीज होतात त्याच्यासाठी साधारणतः म्हणजे फायझरची आणि इतर ज्या मॉडर्नाच्या ज्या लसी आहेत ते 93-94% आहेत. इव्हन आपल्या भारतामधल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही 83 ते 84% आहेत. त्याचबरोबर ही जी स्पुटनिक आपल्याकडे आता तिसरी लस आली आहे, तिचाही परिणाम हा 91.6% असं जाहीर झालेला आहे. पण ज्या वेळेला डेल्टा विषाणूचा संबंध येतो त्यावेळेला यांचे 20 ते 30% कमी होतं. परंतु एक महत्वाची गोष्ट खूप ह्याच्यातून सिद्ध झालेली आहे की विषाणू हा आधीचा विषाणू असो, डेल्टा असो, तुम्ही जर लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील, म्हणजे लसीकरण जर तुमचं पूर्ण झालेलं असेल तर आजार होतो पण तो गंभीर होत नाही. आजार होतो पण तुम्हाला ऍडमिशन्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागत नाही, तुम्ही घरच्या घरी आयसोलेट होऊन बरे होऊ शकता. आणि त्यामुळेच हे ब्रिटनमध्येही सिद्ध झालंय, हे इस्रायलमध्येही सिद्ध झालंय, इटली आणि अमेरिकेतही सिद्ध झाले की जितकं तुम्ही लसीकरण जास्ती प्रमाणात घ्याल तितकं तुमच्या ह्याच्यामधले गंभीर पेशंट्स आणि मृत्यूदर कमी होईल. आता हे लसीचे जे परिणाम जे आहेत, जे अँटीबॉडीज आहेत, त्याचा इफेक्ट हा साधारणतः 6 महिने ते 9 महिने राहील असा अंदाज आहे. अजूनही त्याच्यावर पूर्ण हे झालं नाही. पण मॉडर्ना आणि फायझर यांनी स्वतःहून जाहीर केलेलं आहे, कोव्हॅक्सिनच्या ज्या संशोधकांनी त्यांनी हे 6 महिने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यांनी ह्याचा डोस कमी होईल. त्याच्यामुळे प्रगत देशांमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा इव्हन काही इतर तुर्कस्तानमध्ये सुद्धा तिसरा डोस दिला गेला. आता प्रश्न असा आहे, आपल्या देशामध्ये मुळातच आपलं 2 डोस झालेले लोक 5% आहेत. त्याच्यामुळे तिसरा डोस देण्याची आपल्या इथं खूप उशीर आहे, आपल्याला अजून वेळ आहे त्याला. आपल्या इथं लसीकरणच खूप वेगाने सुरू झालं पाहिजे. भारत सरकारने हे सांगितलेलं आहे अनेकदा की 31 डिसेंबर पर्यंत देशातल्या जवळजवळ सर्वांचं आपण वॅक्सिनेशन करू. परंतु सध्याची परिस्थिती पाहता, सध्याचा वेग पाहता हे कितपत शक्य होईल हे एक मोठीच शंका आहे. त्याच्यामुळं आपल्या इथं ह्या दुसरी लाट वाढू शकेल आणि जर आपण
व्हॅक्सिनेशन पूर्ण केलं आणि बाकीच्या जर सगळ्या गोष्टी केल्या तर तिसरी लाट जर आली, आपल्या इथं तिसरी लाट कदाचित डेल्टा प्लस मुळे येईल, तिसरी लाट जर आली तर लोक मोठ्या प्रमाणात बाधित जरूर होतील, परंतु मागच्या वेळेला जसं हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी जी मारामारी होती किंवा आयसीयू बेड्स मिळत नव्हते, ऑक्सिजन कमी पडत होता, ह्या गोष्टींची तीव्रता कमी होईल. कारण मुळामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरजच खूप कमी लोकांना लागेल. त्यामुळं लसीकरण हा सर्वात महत्वाचा आणि पहिला उपाय ठरेल या सगळ्या गोष्टींशी सामना करण्यासाठी. निश्चितच. तेव्हा या संपूर्ण चर्चेतून हाच मुद्दा लक्षात आलेला आहे. एकतर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. काही प्रमाणात निर्बंध ठेवलेले असले तरी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करता येऊ शकतात, जे की लंडनमध्ये सध्या केलं गेलंय. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या सर्वांसाठी SMS पालन करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आहे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन. या गोष्टी भारतात अजूनही केल्या जात नाहीये, ज्या की लंडनमध्ये प्रत्येक जण पाळतोय असं डॉक्टर संग्राम पाटील यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तेव्हा वैयक्तिक पातळीवरती आपण कोरोना निर्बंधांचं पालन केलं तर तिसरी लाट महाराष्ट्रात येण्यापासून आपण नक्कीच थोपवू शकतो. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासन प्रशासन आहेच. दोनही डॉक्टरांचे खूप खूप आभार की इतकं मोलाचं मार्गदर्शन साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही केलं त्याबद्दल. आणि यासोबत रोखोक चर्चेत आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे